आमची व्यासपीठावर जे मान्यवर आहेत मी त्यांना विनंती करेन की आपण हा स्वागत आणि सत्कार स्वीकारण्यासाठी निश्चित यायचे। युवा सेना उपतालुका प्रमुख ठाणे जिल्हा आणि आमचे खूप एक आदर्श व्यक्तिमत्व अशोक यादव साहेब आपण या आणि हा मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे। युवा सेना उपाध्यक्ष ठाणे जिल्हा सन्माननीय अशोक यादव साहेब यांचा श्यामदादा आपण यायचे। श्यामदादा या हे सर्व आयोजक कमिटीचे मेंबर पाहतोय आपण येतोची स्वागत आणि सन्मान करताना खूप चांगलं नेतृत्व पाहतोय। मायेची शाल प्रेमाची शाल स्वीकारताना रंगीबेरंगी फुलाचं पुष्पगुच्छ का दिले जाते। प्रेम हा प्रेमाचा प्रतीक पाहतोय आपण आणि या स्पर्धेचं मोमेंटो म्हणून स्वीकारताना दादा आपण आलात सध्या व्यासपीठाची शोभा वाढवताना खूप चांगलं वाटलं। आदर्श चषकमध्ये ग्रामस्थ मंडळ धानिवली आणि खास करून आदर्श 11 या टीम कडून आपलं स्वागत आहे। तर निश्चित तर आपण जाऊया आता मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये निश्चित ओर टू द मायक्रोफोन कॉमेंट्री बॉक्स नरेश ढोमे सर। थँक्यू। महाभिपीठे तटे भीमरथ्यम वरुण पुंडरिकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठम मानंद कंदम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम। प्रति पंढरपूर आदर्श गाव धानिवली नगरीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण बघतोय आदर्श चषक धानिवली पहिला क्लासिकल ड्राइव्ह चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन। मध्ये लक्षात ठेवा खेळाडू कक्षामध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत किंवा जे खेळाडू नाहीत त्यांनी तिथून लगेच बाजूला जा, अन्यथा आमची टीम तिथे पोहोचेल मग आपला अपमान होईल। विनंती आहे प्रेक्षकांना कृपया सूचनांचं पालन। ओहो काय शॉट आहे, सुंदर फटका, थोडीशा बॅटने आडव्या हाताने घेतलेला हा फटका मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मध्ये 4 धावा। या षटकामध्ये पहिला चेंडू शांतपणे खेळला होता मात्र त्यानंतर उसळलेली आग आहे। 2 लागोपाठचे चौकार, पहिला एक्स्ट्रा कव्हरला दुसरा मिड विकेटला, दोन्ही सुंदर फटके होते। यस परत एकदा तिथे मात्र क्षेत्ररक्षक आता आणलेला आहे। जो लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक होता तो मिड विकेटला पाठवला होता, त्याचा फायदा होतोय। 2 धावा इथे मिळतील फलंदाज उल्हासला आणि उल्हासनं पहिल्याच षटकामध्ये संघाच्या गोठ्यामध्ये उल्हास आणलेला आहे, नवचैतन्य आणलंय। 2 चौकाराबरोबर धावफलक 10 धावा। कल्पेश माहुलकर माफ करा कल्पेश देशमुख दहेगावचा खेळाडू। आपण श्री गणेश दहेगाव विरुद्ध साई स्पोर्ट्स सरळगाव या 2 संघामध्ये अत्यंत जबरदस्त मॅच आपण बघतोय। आकाशामध्ये चेंडू जरूर आहे मात्र क्षेत्ररक्षक बॅकफूट पॉइंट वरून तिथे आला चेंडूवरती, चेंडू हातातून निसटलाय। वेगानं पकडण्याचा प्रयत्न आहे, कधी कधी आपण पाहतो अतिघाई संकटात नाही। रस्त्यावरती बोर्ड असतो ना तो फक्त रस्त्यावरतीच वाचायचा आणि तिथेच वापर करायचा असं नाही, तो क्रिकेटमध्ये सुद्धा तो उपयोगी पडतो। इथे सुद्धा अतिघाई केली तर ती तुम्हाला संकटात टाकू शकते, तुमच्या पुढे संकट उभे करू शकते। त्यामुळे इथेही तो बोर्ड लागू ठरेल। अजून काही तिथे स्लोगन असतात ते क्रिकेटमध्ये पण लागू आहेत। जाऊ मैदानामध्ये जिथे 11 धावा षटक क्रमांक पहिलं सुरू असताना श्री गणेश दहिगाव विरुद्ध साई स्पोर्ट्स सरळगाव। एक चांगला फटका, आता क्षेत्ररक्षक तिथे नाहीये, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिळतात 4, तिसरा या षटकातला। पहिलं षटक मैदानामध्ये संपलेलं आहे, धाव फलकावर 15 धावा। काय सुरुवात आहे, वेल बिगिन इज हाफ डन। चांगलं सुरुवात म्हणजे अर्ध यश। आणि पहिल्या षटकामध्ये खार्डी संघ आई गावदेवी खार्डी संघ इथे उपस्थित असेल तर आपण ताबडतोब संपर्क करा। आई गावदेवी खार्डी संघ उपस्थित असेल तर ताबडतोब संपर्क करा।
विशाल म्हात्रे आणि कंपनी, जुन्नरचे सुपरस्टार कॉमेंटेटर निखिल ठोंबरे इथे उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. 15 धावा पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती आलेल्या आहेत आणि खूप चांगली सुरुवात. विशेष म्हणजे 2 शॉट जे उल्हासचे बघितले आणि क्षितिजनं देखील एक सुंदर चौकार खेळला. आता क्षितिजला एकच बॉल मिळाला, मात्र तो बॉल त्याने असा खेळला की प्रेक्षकांना त्याने मंत्रमुग्ध करून टाकले. काही फटके असे असतात बघा ना तुम्ही, आपण सतत त्या बघत राहतो त्या फटक्याकडे, पाहत राहतो त्या फटक्याकडे, आणि असेच फटके आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. परत एकदा डाव्या एसटीच्या वरून चेंडू जाणार आहे. इम्प्रोवाइज केल्यानंतर टायमिंग पकडणं खूप अवघड असतं, हे तितकंच महत्वाचं आहे. आपण बघतो की खेळाडू इम्प्रोवाइज करतो, पोझिशन बनवतो, मात्र असं करत असतानाच, पायांची मोमेंट करत असतानाच तुम्हाला टायमिंग सुद्धा पकडायचं. या 2 गोष्टी एकाच वेळेस घडवायच्यात, तेव्हा चांगला फटका मिळतो, अन्यथा घडत नाही. उजव्याच्या बराचसा बाहेर चेंडू असेल, यास वाईडची घोषणा इथे होईल. एक अतिरिक्त धाव प्राप्त होणार आहे आणि धावफलकावरती आपण बघणार आहोत 15-16 धावा. एकही गडी अजून बाद झाला नाही. पहिल्या गड्यासाठी एक मोठी भागीदारी मैदानामध्ये इथे जनरेट होताना बघतोय. तर गोलंदाज जगन उजव्याच्या बाहेर खूप लेट ट्राय केला हा शॉट आणि पुन्हा एकदा वाईड आहे. लागोपाठचे 2 चेंडू इथे वाईड ठरणार आहे. खरं तर पंचांचं काम अत्यंत कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे, थोडंसं अवघड झालेलं आहे, क्लिष्ट झालेलं आहे. का झालंय तर आयसीसीने नियम आणलेला आहे, बॅट्समन रीच टू दी बॉल. म्हणजे फलंदाजाचा कक्ष चेंडू असेल ना तर तो वाईड द्यायचा नाही, मग फलंदाज पुढे खेळायला आला तरी. पण आता आपण जी दुसरी लाईन पकडतो, दुसऱ्या लाईनच्या बाहेर जर चेंडू असेल ना तर तो वाईडच दिला जातो. पण दुसऱ्या लाईनच्या आत असेल आणि पहिल्या लाईनच्या बाहेर असेल तर मात्र पंचांना फलंदाजाचा रीच बघावा लागतो. आणि तो योग्य जर पंचांनी ठरवला की योग्य रीच जर ओळखता आला तर पंच वाईड देऊ शकतात. त्यामुळं अशी परिस्थिती झालेली आता की पंचांना अक्षरशः डोळ्यात तेल घालून पहारा करावा लागतो की कुठून गेलाय चेंडू, फलंदाज किती पुढे आलेला आहे. मी अनेक ठिकाणी बघतो की काही पंच काय करतात की फलंदाज थोडासा सफल झाला ना की लगेच दुसऱ्या लाईनच्या बाहेर चेंडू असेल तरच वाईड देतात. दुसऱ्या लाईनच्या आतमध्ये चेंडू असेल तर वाईड देत नाहीत. पण तिथं फलंदाजाचा रीच बघणं महत्वाचं आहे की तो पोहोचतोय की नाही बॉलवरती, तो किती पोहोचलेला आहे, तो खेळू शकत होता का हा बॉल, नाही खेळू शकत तर द्यायचा आहे वाईड, जर दुसऱ्या लाईनच्या आत आणि पहिल्या लाईनच्या बाहेर असेल तर. तर या गोष्टी असतात, त्यामुळे पंचांचं काम कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे. आणि इथे जे अंपायर्स आहेत अतिशय, जेपी पॅनल म्हटलं की बोलायचं नाही, बस ब्रँड इज ब्रँड. चांगला चेंडू, शॉर्ट ऑफ लेंथ होता, उसळी मात्र हवी होती तेवढी नव्हती, मात्र कमरेच्या उंचीवरती जरूर होता. आणि मला वाटतंय की ऑन दी टॉस खेळायला एवढी उंची पुरेशी आहे, मात्र फलंदाजाला कनेक्ट करता आला नाही चेंडू. धावफलकावरती 18 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये आपण बघू शकतो. इथे आदर्श चषक धानिवलीमध्ये सेमी फायनलचा सामना मैदानामध्ये सुरू आहे. खार्डी बोलून घ्या, खार्डीच्या तुम्ही खार्डी इथे प्रेक्षकांचा इशारा. षटकार 6 धावा इथे मिळतील, माफ करा 6 धावा.
प्रेक्षकांची यस षटकार. पंचांचा निर्णय इथे कायम ठेवला जाणार आहे. 6 धावा नोंदवल्या जातील आणि धावफलक आता पुढे पोहोचतोय. 24 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना 24 धावा. जगनने काही धावा रोखल्या होत्या, मात्र एक षटकार आणि त्यामुळे हे षटक सुद्धा थोडंसं महागडं जाताना आपण बघतोय. आजच्या संबंध दिवसभरामध्ये जवळपास 3 लाख व्ह्यूज हे यूट्यूबवरून 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत. म्हणजे या स्पर्धेला आज 3 लाख वेळा प्रेक्षकांनी भेट दिलेली आहे यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. ॲट अ टाइम 11-12 हजार लोक एका वेळेस मॅचचा आस्वाद घेत असताना आपण पाहिलेले आहेत. मैदानावरती जर बघितलं तर सभोवताली प्रचंड गर्दी आणि गर्दीचा महापूर आहे. 4 ते 5 हजार प्रेक्षक इथे सामन्याचा आस्वाद घेत आहेत. उंच फटका, सुंदर पंच, चेंडू लॉंग ऑफला आणि पुन्हा सीमारेषेच्या बाहेर. इथे आपण बघू शकतो अत्यंत सुंदर फटका. दुसरा षटकार. या षटकातला काय सुंदर फलंदाजी आपण उल्हास आणि क्षितिजच्या बॅटमधून. खर तर क्षितिज आहे, आई वडिलांनी त्याचं नाव ठेवलेलं आहे क्षितिज आणि आज त्याची फलंदाजी बघितली तर तुम्हाला क्षितिजाच्या भव्यतेची कल्पना येईल. अजिंक्य क्षितिजावरती भरारी मारून जाण्यासाठी तो सज्ज आहे. क्षितिज कंटेची अत्यंत सुंदर फलंदाजी. 1 षटकार आणि 2 षटकार आतापर्यंत. विशेष म्हणजे क्षितिज सलग 3 मॅच मॅन ऑफ द मॅच आहे. जसा क्षितिजाचा अंत लागत नाही, ज्या प्रकारे क्षितिजाचा अंत लागत नाही, 4 मॅच बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच क्षितिज कंटे. 145 धावा या स्पर्धेमध्ये आणि तो एकदाच पास झालाय. पहिल्या क्रमांकावरती आहे क्षितिज कंटे. क्षितिजाचा अंत लागत नाही, असं आपण म्हणतो की सागराचा अंत लागे. सागराची खोली किती आहे आपल्याला अंत लागू शकत नाही. क्षितिज किती, तुम्ही किती आज आपण इथे आहात, आपल्याला वाटत असेल 50 किलोमीटरवरती क्षितिज आहे, तुम्ही पुढे जा अजून 50 किलोमीटर क्षितिज दिसेल. आणि हे क्षितिज मैदानामध्ये आपण बघतोय. वाह, फुलाचा सुगंध तुम्ही बघता की तो मर्यादित क्षेत्रामध्ये असतो, मात्र माणसाच्या गुणांचा सुगंध त्रिकाला बाधित असतो, त्रिकालामध्ये पोहोचतो. तसा क्षितिज हे तितकंच विस्तीर्ण आहे, तितकंच भव्य आहे आणि या क्षितिज कंटेची खेळी सुद्धा तेवढीच भव्य आहे. धावफलकावरती 32 धावा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. प्रतीक गोलंदाजी मार्कवरती आपण बघू शकतो. बाहेर जाणारा चेंडू, सुंदर फटका, चेंडू उडवलाय मिड विकेट. ओ हो हो हो, खराब क्षेत्ररक्षण आणि षटकार. जेवायची आवश्यकता नाही, इथंच पोट भरणार आहे. वाह, असे फटके बघितले ना की पोट भरतं. जिभेवरती अशा फटक्यांची चव कायम रेंगाळत राहते. वाह, सुंदर फलंदाजी. कुठे होता चेंडू तुम्ही बघितला आणि कुठे खेळलाय त्याने, कमालीचा फलंदाज. परत एकदा टप्पा आणि चेंडूचा पुढचा टप्पा सीमारेषेच्या बाहेर. षटकार. संघ काही खेळाडू आलेले आहेत, परंतु आपले सगळे खेळाडू ताबडतोब बोलावून घ्या. इथे आपली वाट बघितली जाणार नाही. मॅचेस खूप आहेत आणि त्यामुळे वेळेत सामना सुरू झाला पाहिजे. एक महत्वपूर्ण सूचना आहे. अफाट गर्दी आहे आता धुलेकीला. नरे डोमेसरांनी 5 ते 6 हजार क्रिकेट प्रेमी सध्या आहे. आणि बघा मित्रांनो, प्रति पंढरपूरच्या मंदिराजवळ ज्या ज्या कोणी गाडी रोडवर पार्किंग केलेली आहेत ते आपण पार्किंग झोनमध्ये लावायचे आहेत. त्यामुळे ट्रॉफिक जाम झालेली आहे. एवढं सहकार्य करायचं आहे. सर्व तमाम क्रिकेट रसिकांना विनंती आहे की आपली गाडी बाईक जर असेल तर आपण तिथं जागा जास्त आहे तिथं व्यवस्थित लावायचं आहे, रोडवर लावू नका. आपण आत्ताच सूचना मिळाली की तिथं मात्र पार्किंग आहे, त्यामुळे अन्यथा गाडीची हवा काढण्यात येईल, गाडी दुसरीकडे उचलून ठेवण्यात येईल. हे सर्व तमाम क्रिकेट रसिकांनी महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवायची आहे. सॉरी सर.
तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवला जातोय. मात्र स्क्रीनवरती आपलं ही सगळे दृश्य कॅमेरावर 10 क्लिक लाईव्हच्या कॅमेरामनचा अत्यंत दर्जेदार चेंडू काय कॅच इथं पकडलेला आहे. व्हॉट अ ब्युटिफुल कॅच, नो डाऊट अबाउट इट. परफेक्ट कॅच आहे कल्पेश कडून आणि फलंदाज होणार आहे बाद. दोन्ही संघातल्या खेळाडूंनी ताबडतोब इथे उपस्थित राहा. ठाणे रायगड सामन्यामध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी ताबडतोब समालोचन कक्षाच्या समोर उपस्थित राहा. 44 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. काय सुंदर कॅच आहे, वाह. म्हणजे आपण बघा शेंगदाणे खात असतो आणि अचानक रोस्टेड बदाम जर आपल्या हातात आला तर आनंद होतो प्रचंड. शेत नांगरताना जर एखादा आपल्याला धनाचा हंडा सापडला मग वा खुश होतो आपण. मला वाटतं तेवढा आनंद होऊ शकतो इथे. धावा मिळत होत्या आणि काय कॅच घेतलेला आहे. काही दृश्य मनाला खूप आनंद देतात. आपण सुद्धा पाहताना दंग होऊन जातो आणि तसा खेळ आपण मैदानामध्ये आज बघतो या सगळ्या खेळाडूंकडून. 44 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक सुरू असताना साई स्पोर्ट सरळगाव विरुद्ध श्री गणेश दहिगाव. हा खूप टप्प्याचा चेंडू. यावेळेस थोडीशी बाउन्स जास्त होता, वरची कड घेतली, नशिबान ठरला. फलंदाज क्षेत्ररक्षक खूप मागे आहे. जोपर्यंत तो चेंडू पर्यंत पोहोचेल एक धाव इथे आरामात साई स्पोर्ट्स सरळगावचे खेळाडू अर्थात क्षितिज साईनाथ कव्हर करेल. खातं खोलेल साईनाथ त्याचं आणि धावफलकावरती 45 धावा. क्षितिज कंटे अजून मैदानामध्ये आहे. 18 धावसंख्येवरती नाबाद आहे तो. 5 चेंडूंचा सामना त्याने केलेला आहे. प्रतीकचं हे षटक थोडंसं मागणं जात आहे कारण 13 धावा आतापर्यंत प्रतीकने खर्च केलेले आहेत. हमीद सर बोला. हमीद सरांना काय हवंय? फर्स्ट एड बॉक्स. खार्डी संघाचे संघनायक आपण ताबडतोब संपर्क करा. खार्डी संघाचे प्रतिनिधी आपण ड्रॉ करणारे तुम्ही या लवकर. खार्डी संघाचे प्रतिनिधी आता इथे उपस्थित होते. आपल्याला विनंती आपण मंचावरती आपल्याला ड्रॉ करायचे कारण 3 संघ ओपन ग्रामीण मधून शर्यतीत आहेत. त्यापैकी ड्रॉ होईल आणि ड्रॉच्या नंतर आपण पुढचे सामने ठरवणार आहोत. खार्डी संघाच्या प्रतिनिधीला विनंती आहे आपण ताबडतोब इथे उपस्थित राहा. टिटवाला गावचे उद्योगपती आदरणीय राजू पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. मोहिले गावचे आहेत दादा, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चला तिन्ही टीमचे कॅप्टन पाहतोय आपण. गोडसे ब, त्यानंतर मामनोली टीमचा कॅप्टन गोडसई आणि खार्डी. चला तिन्ही टीमचे कॅप्टन आपण सूचना मिळाल्यानंतर लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये व्यासपीठावर येणं गरजेचं आहे. लकी ड्रॉ होईल. मला वाटतं कल्पेशने जो झेल घेतला आणि निश्चित त्याला दुखापत देखील होऊ शकते कारण आपलं मातीचं ग्राउंड आहे. ग्रासच्या ग्राउंडवरती तुम्ही अशा झेप टाकल्यानंतर दुखापत होण्याची शक्यता कमी असते. मात्र आपले ग्रामीण खेळाडू आहेत आणि मातीच्या ग्राउंडवरती सुद्धा स्वतःचं शरीर जीवाची तमान बाळगता फेकून देतात. खरं तर हा जो तारुण्याचा उत्साह आहे ना, हा सळसळता उत्साह आहे, तो बघणं हा एक अवर्णनीय आनंद देणारा अनुभव असतो आणि आपले खेळाडू तो अनुभव सातत्याने क्रीडा रसिकांना देत आहेत. आणि म्हणूनच आज 1 मिनिट आपल्याला वेळ नसतो इतरांसाठी द्यायला आणि क्रीडा रसिक हजारोंच्या संख्येने ग्राउंडवरती येतात. त्याला कारण आहे खेळाडूंचा हा खेळ आहे.
जाऊ मैदानामध्ये एक चांगला चेंडू बाउन्सर टाकला होता उजव्या हाताचा फलंदाज क्षितिज कंटे स्ट्राइक एंड वरती 45 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये साई स्पोर्ट्स सरळगाव प्रतीक गोलंदाजी मार्क वरती ओफो इथे 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 फ्लाइट होती आणि आई साईडच्या वर चेंडू आला की मग तारांबळ उडते फलंदाजाची आणि क्षितिजचे तसंच झालं कदाचित त्याला अपेक्षित नव्हता असा चेंडू आणि अचानक असा चेंडू आल्यानंतर थोडीशी तेरदा तिरपीट उडू शकते आपण ओ हो चेंज ऑफ द पेस करण्याचा प्रयत्न केला आणि उंच चेंडू टाकलेला आता एक फॅक्ट आहे जी चर्चा मी नेहमी करत असतो पंचांचं काय पाणी पाठवा पाणी ड्रिंक्स मैदानामध्ये येऊ द्या थँक्स नरेश सर थांबवतो एका मिनिटासाठी कारण की आपण एक व्यासपीठावर मान्यवर येतं आणि त्यांचं पण आपण स्वागत आणि सत्कार करून घेऊया चला तिन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे मी टिटवाला मोहिले गावचे उद्योग आदरणीय राजू पाटील साहेबांचं नुकतंच त्यांचं आगमन झालेलं आहे आणि राजू पाटील साहेबांना विनंती करेन की आपण आपला स्वागत सन्मान स्वीकारण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये यायचे या साहेब की आपलं राजेशशाही सन्मान इथे मात्र केले जाईल आदर्श गाव आदर्श 11 यांच्या माध्यमातून आणि सत्कार मूर्ती पाहतोय आपण इथं मात्र सत्कार करणार आहेत निवृत्ती भोईर ज्यांचं खूप एक मोठं योगदान आहे या योजनामध्ये हे पाहतोय आपण मायेची शाल प्रेमाचं प्रत्येक रंगीबेरंगी फुलाचं पुष्पगुच्छ का दिले जाते की प्रत्येक व्यक्तीवर प्रेम पडावं आणि असाच प्रेम आयुष्यभर प्रत्येक व्यक्तीवर राहावं त्याचं मान सन्मान इथं मात्र केले जाते थेट टिटवाला मोहिले गावातून आलेले आमचे उद्योगपती एक समाजसेवक चांगलं नेतृत्व असे राजू पाटील साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय तर त्यांच्या समेत माळीपाडा गावाचे उद्योजक महादेवजी गडगे साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहेत साहेब आपण सुद्धा हा सत्कार करायचा आहे चला आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय गडकीपाडा माळीपाडाचे सन्माननीय महादेवजी गडगे साहेब यांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत सन्मान करतील पाहतोय की आपण इथं मात्र निश्चित भाऊसाहेब यांचे शुभ हस्ते पाहतोय आपण त्यांच्या समेत अजून एक सत्कार मूर्ती पाहतोय आपण निलेश कोर साहेब आपण सुद्धा यायचंय आपण सुद्धा हा सत्कार सन्मान आपण स्वीकारायचं आहे कारण की आपल्याला किमती वेळ काढला आणि भारतीय संस्कृतीमध्ये जर पाहिलं हिंदू संस्कृतीमध्ये अतिथी देवो आणि त्याचं सन्मान करणं प्रत्येक व्यक्तिमत्वाचं हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तीच क्रिया आपण करतोय मी भाऊसाहेबांना प्रति विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचं इथं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे जाऊया सामन्याकडे सामन्याला सुरुवात थँक्यू सुनील सर आपण जाऊ मैदानामध्ये पूल केला होता हा शॉट्स स्क्वेअर लेग वरून फेक येणार आहे 2 धावा इथे प्राप्त करतोय फलंदाज साईनाथ आणि 47 धावा साई स्पोर्ट्स सरळगाव चौथं षटक येवाना सुरू झाले गोलंदाज सुनील गोलंदाजी मार्क वरती आहे क्षितिज कंटेनं अत्यंत सुंदर फलंदाजी एका बाजूनं क्षितिज कंटे सातत्यानं धावा आणतोय तर दुसऱ्या बाजूने थोडीशी पडझड झाली मात्र डाव धावा कुठे थांबणार नाही याची काळजी प्रत्येक फलंदाजाने घेतली इथे हुक केला चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे 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 आणि षटकार प्रकाश माळी साहेब हे व्यासपीठावर या दादा आपण हा सत्कार सन्मान स्वीकारायचे आहे निश्चित नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे पाहतोय आपण प्रकाश माळी साहेबांचं इथं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय ते स्वीकारताना मायेची शाल रंगीबेरंगी फुलाचं पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक म्हटले जाते स्वीकारताना धन्यवाद साहेब आपण आलात परत एकदा मनापासून आपला आभार जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सकडे अत्यंत वेगाने चेंडू डीप थर्ड मॅन सीमारेषेकडे कूच करतोय आणि पंचांचा इशारा येईल इथे सीमारेषा पार यस
सीमारेषेच्या बाहेर पुन्हा एकदा उंच उडवलाय चेंडू, स्क्वेअर लेगचा खेळाडू तिथे वेगाने पोहोचण्याचा प्रयत्न करेल, एक धाव प्राप्त होईल. साईनाथनं या षटकामध्ये एक षटकार पाठोपाठ चौकार दोन्ही क्षेत्ररक्षकांनी तिथे थोडीशी आराखडी केली. आपण ज्या वेळेस बघितलं स्क्वेअर लेगला झेल टिपला, ज्यावेळेस झेल टिपला त्यावेळेस चेंडू पाय सीमारेषेवरती पडला क्षेत्ररक्षकाचा. प्रेक्षकांना विनंती, आपण बाउंड्री लाईनच्या थोडंसं मागे जा. आपण सुंदरशी क्षेत्ररक्षणाची सीमारेषेची रचना इथे केलेली आहे. जी बाउंड्री रोप आपण बघतोय, अतिशय सुंदर असा बाउंड्री रोप या मैदानाच्या सभोवताली ॲज अ बाउंड्री आपल्याला बघायला मिळतोय. त्या बाउंड्री लाईनच्या मागे उभे राहा प्रेक्षक. क्षितिजचा प्रयत्न होता अक्रॉस द बॅट, खरं तर फेस ओपन केला होता बॅटचा, मात्र टायमिंग जे मिळायला पाहिजे होतं ते त्याला मिळालं नाही. एक धाव इथे प्राप्त होणार आहे. धावफलकावरती आपण 59 धावा बघणार आहोत. चौथं षटक इथे सुरू आहे आणि धावफलक 59. साई स्पोर्ट्स सरळगाव, क्षितिज कंटे, काय खेळाडू आहे आपण बघत होतो. या खेळाडूचे माळरानावरती उमललेलं फूल आहे आणि आता दिवाणखान्यामध्ये फ्लॉवर पॉट मध्ये बसून सुगंध देत आहे. साई स्पोर्ट्ससाठी क्षितिज कंटेने केलेला खेळ निश्चित कौतुकास्पद आहे. या स्पर्धेमध्ये विशेषतः तो खेळलेला आहे. प्रत्येक मॅच मध्ये त्याने आपली जबाबदारी घेतलेली आहे आणि प्रत्येक मॅच मध्ये तो जबाबदारी घेऊन आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावरती, विजयाच्या शिखरावरती घेऊन जातोय. 59 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचं षटक आता इथे शिल्लक आहे. हाणामारीचे षटक आम्ही म्हणतो, मारझोडीचं षटक, तोडफोड या षटकामध्ये होते. अर्थात ऐकायला जरी हे शब्द थोडेसे आक्रमक वाटत असतील, मात्र ती क्रिकेटची परिभाषा आहे, समजणं महत्वाचं आहे. आणि असा हाहाकार मैदानामध्ये ज्यावेळेस होईल, प्रलय येतो, अक्षरशः महाप्रलय येतो आणि आपण त्या प्रलयामध्ये चिंब भिजून जातो. आज इथे डुंबायचे, भिजायचे आज क्रिकेटच्या आनंदामध्ये, क्रिकेटच्या नशेमध्ये. आदर्श चषक धानिवली 2024, खरं तर 2024ची ही सुरुवातीची स्पर्धा आहे. आपण 23 मध्ये सुरू केली होती, आज 24 मध्ये या स्पर्धेचा समारोप होणार आहे. 32वा आदर्श चषक आपण या ठिकाणी संपन्न करतोय. 32 वर्षांची वैभवशाली परंपरा आहे, गौरवशाली परंपरा आहे. नवीन फलंदाज गोलंदाज राजकुमार, लांबचा रणप आहे राजकुमारचा. उजव्या हाताने ओव्हर द विकेट राजकुमार इथे अलॉंग द कार्पेट चेंडू लॉंग ऑनला. एक धाव इथे प्राप्त करू शकतो क्षितिज कंटे. आपण क्षितिज कंटेच्या फलंदाजीचं थोडंसं विश्लेषण करू. मला वाटते पहिले जे बॉल खेळला होता, पहिले 5 बॉल, पहिल्या 5 बॉलमध्ये त्यानं धावा बनवल्या होत्या त्या 18 धावा आणि त्यानंतरच्या 3 बॉलमध्ये 2 धावा आलेल्या आहेत. बराच वेळ त्याला स्ट्राईक मिळालेली नाही. ही गोष्ट महत्वाची बघा. जर स्ट्राईक फिरत नसेल तर अशी अडचण येते की एखादा फॉर्म मध्ये असलेला फलंदाज सुद्धा बॅकफूट वरती जाऊ शकतो. त्यामुळे स्ट्राईक सातत्यानं फिरली पाहिजे, सातत्याने ती रोटेट झाली पाहिजे. भाकरी फिरवली नाही तर ती करपते. साईनाथसाठी टाकलेला चेंडू यावेळेस डाव्या यष्टीच्या बाहेर आहे. वाईडची घोषणा इथे येऊ शकते. ज्या पद्धतीने आपण बघितलं, ज्यावेळेस साईनाथ फलंदाजीला आला त्यावेळेस 6 चेंडू खेळून झाले होते क्षितिजचे आणि तिथून पुढे साईनाथने 6 बॉल खेळलेत, क्षितिजला मात्र मिळाले 3 बॉल. परंतु 6 चेंडू मध्ये साईनाथनं 14 धावा बनवल्यात आणि क्षितिजनं 3 चेंडू मध्ये मात्र 2 धावा. शेवटचं षटक आहे डेथ ओव्हर मध्ये. इथे चेक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. काही मान्यवरांचं या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी आगमन होत आहे. आदर्श चषक धानिवली 2024 कैलासवासी द्रौपदाबाई भगवान भोईर यांच्या स्मरणार्थ श्री अनंता रघुनाथ दोरलेकर की जे सदस्य ग्रुप ग्रामपंचायत मस्कळ अनकर टिटवाळ्याचे आहेत, त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य मिळालं, सौजन्य मिळालेलं आहे. त्यांच्या आयोजकांच्या वतीने सहर्ष सस्नेह स्वागत करतो. विनंती असेल मुख्य व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हा. त्याचबरोबर तानाजी शेठ उद्योजक अनकरपाडा आपणासही विनंती, आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. आणि नवनाथ शेठ दोरलेकर आपणासही विनंती, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. पंच तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवतायत. थर्ड अंपायर कॉल इथे निश्चित घेतला जाईल. मात्र तोपर्यंत धावफलकावरती देखील आपण बघूया 63 धावा
आपण बघणार आहोत आणि मात्र एक फलंदाज इथे बाद झालेला आहे. उल्हासनं सुरुवात अत्यंत सुंदर केली होती. 2 षटकार 2 चौकार खेचत 24 धावा उल्हासने इथे फटकावल्या. त्यानंतर क्षितिजनं देखील 2 षटकार 1 चौकार तर साईनाथनं 1 षटकार 1 चौकार अशा बाउंड्रीज या षटकामध्ये आलेल्या आहेत. विठ्ठल शेठ राणे उद्योजक धानिवली यांचं आगमन झालेले. दादा आपण या व्यासपीठावर दरम्यान पाहतोय आपण ठाणे टीम मध्ये नो डाऊट रॉक ऑफ टेमगर श्याम चौधरी आणि क्लास एक बॅटर बिलाल शेख आपलं मुरबाड मध्ये नाही तर खास धानिवली गावामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम. फलंदाज बाद. थर्ड अंपायर कॉल. लाल बत्ती जल चुकी आणि सगळ्या गोष्टी स्क्रीनवरती अगदी क्लिअर आहे. हा सूर्य आणि हा जयद्रथ. ही कमाल आहे कॅमेरा वर्कची. ही कमाल आहे 10 क्रिकच्या टेक्नॉलॉजीची. कुणाल म्हात्रे आणि कंपनी त्या सर्व कॅमेरामॅनचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. खरं तर एखाद्या स्पर्धेचं काम करत असताना तुम्ही पाहताय कॉमेंटेटर्स बदलत आहेत, कॅमेरामन अजिबात बदलत नाही. ते सकाळी सुरू होतात रात्रीपर्यंत त्यांचं काम सुरूच असतं. अंपायर्स देखील त्यांच्या शिफ्ट बदलत आहेत पण कॅमेरामनला कुठली शिफ्ट नाही आहे. सलग 14 तास 15 तास 16 तास मैदानामध्ये काम करतात आणि इतकं जबरदस्त वर्क आहे. खरं तर त्यांच्यासाठी हार्ट्स ऑफ आहे. अभिषेक कामत, बाबू रॉय, सौरभ कांबळे, सागर भोईर, गौरव चंद, दीपेश म्हात्रे आणि संदीप गोयल ही सगळी कुणाल म्हात्रे आणि त्यांच्या सगळी टीम आहे. सर्वांचं मनापासून धन्यवाद. निश्चित महाराष्ट्र केसरी पाहतोय आपण. निश्चित महाभारत केसरी हरण्या बैलाचं थोड्याच वेळात आगमन होणार आहेत. नरेश सर पाहतोय आपण आणि मी VIP डॅज्युअर्सच्या समोर आणि कॉमेडी बॉक्स समोर जे आमचे पाठीराखे आहेत आणि जे आयोजक कमिटीची मेंबर आहे आपल्याला विनंती आहे की इथलची जी पब्लिक आहे ती आपण कम करायची आहे. शेवटच्या षटकातील अगदी थोडे चेंडू शिल्लक आहेत आणि साई स्पोर्ट्स सरळगाव 64 धावांवरती पोहोचलेले आहेत. क्षितिज साईनाथ 16 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडला फुलटॉस चेंडू आहे. उजव्याच्या बाहेरचा चेंडू त्याने स्टिअर केलेला आहे. बॅकफूट पॉईंट डी पॉईंटचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करेल. 2 धावा साईनाथला. साईनाथनं विलक्षण वेगवान धाव इथे पूर्ण केलेला आहेत. कृपया करून विनंती आहे की जे आमच्या VIP डायच्या समोर जे आमचे पाठीराखे आहेत, क्रिकेट रसिक आहेत, क्रिकेटपट्टू आहेत, कृपया करून हा इलाका आपण खाली करायचा. चला आपण साईडला जायचं आहे. समोर जे प्रेक्षक उभे आहेत ना, आम्ही कळकळीचे हात जोडून आपल्याला विनंती करतो की आपण कृपया इथून बाजूला जा. आयोजकांनी भरपूर मेहनत घेऊन हा सोहळा उभा केलेला आहे. आयोजकांच्या काही गोष्टी त्यांनी काही पाहुण्यांना निमंत्रित केलेला आहे, त्यांचा सन्मान त्यांना करायचा आहे. त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला मोठी मदत केलेली आहे असे लोक इथे येणार आहेत. अशा सगळ्या पाहुण्यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे. त्यामुळं प्रेक्षकांकडून आम्हाला थोडासा सपोर्ट अपेक्षित आहे. जाऊया आपण मैदानामध्ये जिथे शेवटचा चेंडू. ओहो व्हॉट अ शॉट. शेवटच्या चेंडूवरती देखील असा फटका येऊ शकतो आणि तो साईनाथ खेळू शकतो. डीप फाईन लेगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे अडवण्याचा प्रयत्न सफल. सीमारेषा पार. मिळतायत 4 धावफलक. 70 धावा. मी अंतिम दिवस आहे. पाहुणे खूप जास्त आहे. फक्त वाजवायचे थोडक्यात वाजवायचे. सॉरी कारण की 5 दिवस खूप आपण सहकार्य केलं. तर आपण धानिवली गावाचे उद्योजक आदरणीय विठ्ठलजी राणे साहेब हे उद्योजक आहेत. त्यांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. मी विठ्ठलजी राणे बाबांना विनंती करेन की आपण समोर या आणि आपला हा सत्कार आपण स्वीकारायचा आहे. ज्यांच्या माध्यमातून या कमिटीला 1 लाख मुलाचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे असे सन्माननीय धानिवली गावाचे उद्योजक विठ्ठलजी राणे साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करताना पाहतोय आपण. निश्चित आमचे एक आदर्श ग्रामसेवक भाऊसाहेब यांच्या शुभ हस्ते हे पाहतोय आपण. निश्चित त्याचबरोबर सन्मान चिन्ह देताना पाहतोय आपण. लाख मुलाचं सहकार्य दादाच्या माध्यमातून मिळालेलं आहे. दादा आपलं मनापासून मी आभार व्यक्त आदर्श क्रिकेट 11 धानिवली या टीमच्या माध्यमातून.
ग्रुप ग्रामपंचायत सदस्य म्हस्कर अणखर या गावाचे आदरणीय अनंता रघुनाथ दोर्लेकर साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूया। मी अनंता दोर्लेकर साहेबांना विनंती करेन की हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे। आदरणीय अनंता रघुनाथ दोर्लेकर साहेब आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण आपलं हा सत्कार स्वीकारायचा आहे। मी आदरणीय भगवानजी भोईर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे। या भगवान दादा आपण आपल्या शुभ हस्ते पाहुण्यांचं आपण करूया यथोचित स्वागत आणि सन्मान आणि आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे। राजेशाही सन्मान आपला होत आहे। अनंताजी दोर्लेकर साहेब यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करताना पाहतोय आपण, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला खरोखर कलरफुल टी शर्ट ज्यांनी स्पॉन्सर केलेले खूप मोठाचं योगदान दादा। आपलं प्रेम असोच राहो धानिवली गावावर, आदर्श 11 संघ धानिवली या संघावर मनापासून परत एकदा धन्यवाद तुम्हाला करतोय की आपण खूप लाख मुलाचं सहकार्य दिल्याबद्दल आपले लाख लाख आभार। अंकरपाडाचे उद्योजक तानाजी दोर्लेकर साहेब आणि नवनाथ दोर्लेकर साहेब दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण सुद्धा यायचे, या जोडीचं आपण करूया एकदा स्वागत आणि सत्कार। आपण या दादा, हे पाहतोय आपण सचिन भोईर हे आपल्या शुभ हस्ते या दोन्ही मान्यवरांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करतील। हे पाहतोय आपण सचिन भोईर यांच्या शुभ हस्ते एकत्र मेगा सत्कार केले जात आहे। पाहुणे खूप आहे, क्रिकेट रसिका संख्या जवळपास आता 7,000च्या वर क्रीडा नगरीमध्ये झालेली आहे ठाणे रायगड सामन्यासाठी। त्यानंतर पाहतोय की आपण व्यासपीठावर आदरणीय बाळा बोंबळे साहेब यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी आम्हाला एक बक्षीस होतं दादा, आपलं पण आम्ही स्वागत सत्कार करतोय। आपण हा सत्कार स्वीकारायचा आहे भाऊसाहेब यांच्या शुभ हस्ते, कारण की छोटा का होईना आपण एक मोठा सहकार आपण या स्पर्धेसाठी दिलेला आहे। मोमेंटो आणि आमचे भाऊसाहेब यांचे क्लासमेट आहेत, निश्चित दोस्ती असावी तर ती कशी अशी असावी। एक ग्रामसेवक तर दुसरे साहेब मला माहिती आहे की गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहे। नगराध्यक्ष मुरबाड नगर परिषदचे रामभाऊ दुधाळे साहेबांचं सुद्धा पाहतोय आपण व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम साहेब, आपलं मनपूर्वक असा हार्दिक हार्दिक स्वागत आहे। मामनोली गावाचे विद्यमान सरपंच सुद्धा आलेले, आपल्या टीमचा उत्साह वाढवण्यासाठी तुषार साहेब आपण सुद्धा यायचे। हे सर्व मान्यवर पाहतोय आपण। अनुचित विद्यमान नगरसेवक नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे साहेब, आपला आल्या पावले आम्ही स्वागताने सत्कार करतोय आपण स्वीकारण्यासाठी। या टॉस बॉक्समध्ये आपलं यथोचित स्वागत आणि सन्मान केले जाईल, कारण की आदर्श 11 क्रिकेट संघ धानिवली तालुक्यामध्ये एक नंबर 1 वर हा रँक करतोय आणि त्याचाच नंबर 1चा हा पण आयोजन पाहतोय। दादाचं प्रेम आहे, प्रेमाच्या पोटी धानिवली गावामध्ये होय मी येतोय, तुम्ही कामाला लागा, तयारी करा, त्याच्यासाठी त्यांचं मोठं योगदान, त्यांचं भव्य दिव्य इथं मात्र आयोजक कमिटीच्या माध्यमातून स्वागत आणि सत्कार होताना प्रेमाची शाल, प्रेमाचं प्रतीक रंगीबेरंगी फुलाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची भेट आठवण म्हणून सन्मान चिन्ह त्यांना देण्यात येत आहे। ते स्वीकारताना दादा परत आपलं मनापासून मी या आयोजकांच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय। आणि जिथं भिवंडीकरांचे सर्वांचे लाडके एकच मामा बाळ्या मामा यांचे कट्टर समर्थक आहे, खूप मोठं नाव आहे भिवंडी ग्रामीण सम्राट सुरेश बाळ्या मामा माते साहेबांचे निकटवर्तीय। तर आपण जाऊया कॉमेडी बॉक्स मध्ये, तिथे मात्र व्हाईस ऑफ मुरबाड सुनील शेलके सर सज्ज आहेत। खूप खूप धन्यवाद सुनील पवार सर। मैदानाच्या आतमध्ये अत्यंत महत्त्वाचा सामना सुरू आहे। आदर्श चषक धानिवली 20-23ला सुरुवात झालेली स्पर्धा 20-24 मध्ये प्रवेश केलेला आहे। स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 6वा आणि दुसरी रात्र आपण बघत आहोत। रात्रकालीन क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळत आहे। साई स्पोर्ट्स सरळगाव आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश दहीगाव हा अत्यंत महत्त्वाचा मोठा सामना फायनलच्या दिशेने खरं तर घेऊन जाणारा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। दोन्ही संघ मुरबाड तालुक्यातील दिग्गज मातब्बर यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, तो कमलाकरच्या वतीने
या षटकामध्ये आतापर्यंत क्षितिजने 4ही चेंडू निर्धाव हाताळलेले आहेत. सरळगाव एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाचा उल्लेख केला जातो. निश्चित गावात आमचे आदरणीय तुकाराम दलवी साहेब यांच्या घरासमोर ज्या कोणी आपल्या बाईक लावल्या असतील त्यांना शेवटची वॉर्निंग आहे की आपण जे पार्किंग झोन आहे गावाच्या बाहेर तिथं मात्र गाड्या लावायच्या आहेत. ट्रॉफिक जाम झालेली आहे. विनंती असेल, हात जोडून विनंती आहे कळकळीची आयोजकाच्या माध्यमातून की आपण आपल्या गाड्या पार्किंग झोनमध्ये लावायच्या आहे. अन्यथा आयोजक कमिटीचे मेंबर हवा काढण्यात येईल ज्या कोणाच्या गाड्या असेल तर. खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना विनंती असेल, प्रत्येकाला क्रिकेट आवडतं, प्रत्येक जण आपलं घर सोडून या क्रीडा नगरीमध्ये दाखल झालेले आहे. तुमच्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आकर्षण यानंतरचा सामना मुरबाड तालुक्यामध्ये प्रथमच ठाणे वर्सेस रायगड असा हा आपण बघत आहोत आणि ठाणे संघ उपस्थित झालेले आहे. त्या सर्वांचं आपण आयोजकांच्या वतीने कौतुक करूया. दिलेल्या वेळेमध्ये विहित वेळेत तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचंही कौतुक असेल. ठाणे संघामध्ये कोणकोणते चेहरे असणार आहेत याकडे आपण निश्चितच यानंतर जाऊ. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. इथे पंचांकडे दाद मागितली गेलेली आहे, हलकीशी दाद इथे मागितली, परंतु पंच मात्र इथे ही अपील स्वीकारत नाहीयेत आणि या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर लेग बायच्या रूपाने धाबा आलेल्या आहेत. त्या म्हणजे 71 धाबांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदान गाठलं येते. दुसऱ्या सत्रामध्ये साई श्री गणेश दहीगाव या संघाने. आज आपण ठाणे संघामध्ये प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार याची कॅप्टन्सी बघणार आहोत. कर्णधार पद त्याच्याकडे आहे आणि त्यानंतर संपूर्ण संघ की जो इथे दाखल झालेला आहे. मेंटॉर आहेत केवजी केने, त्याचबरोबर शाहिद शेख, केतन म्हात्रे वाकलन, बिलाल शेख भिवंडी, दिनू कांबळे अंबरनाथ, पवन केने गोरसई, प्रितेश जोशी बालकुम, त्याचबरोबर ओमी केने दिवा कोलीवाडा, श्याम चौधरी टेमघर, सूरज केने भावाळे ब, त्याचबरोबर विवेक शेलार खालिंग, विकी भोईर दाराबे एक्सप्रेस, हिमांशु पाटील अलिमघर, किरण पाटील सावळा आणि आर्यन भोईर अर्थात मनोजी भोईर यांचे सुपुत्र पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा कडून खेळणारा हा युवा खेळाडू. पहिलं षटक संपलं ज्यामध्ये फक्त आणि फक्त 2 धाबा दरम्यान आलेल्या आपण पाहिलेल्या आहेत आणि एकही गडी बाद झाला नाही. फलंदाज कमलाकरच्या वतीने लागोपाठचे 5 चेंडू दरम्यान तिकडे डॉट आले होते. शेवटच्या चेंडूवर लेग बायच्या रूपाने 2 धाबा दरम्यान तिकडे आलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा सरळगाव आपल्याला बाळगावा लागेल. लगेचच क्रमांक 2चं षटक दूरवरच्या टोकाकडून आपल्याला सुरू करावं लागेल. खूप साऱ्या मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला 4 चंद्र लावून गेलेली आहे आणि प्रत्येकाचं या आयोजकांच्या वतीने यथोचित इथे सन्मान केला गेलेला आहे. कोणतीही स्पर्धा मान्यवरांशिवाय अपूर्ण असते, त्याचबरोबर प्रेक्षकांशिवाय अपूर्ण असते. मैदानाच्या आतमध्ये माट्या अंपायर याचाही अलग अंदाज नृत्याविष्कार आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूण धावा आहेत 3. बदललेलं क्रिकेट आणि परिवर्तन हाच निसर्गाचा नियम आहे आणि मला असं म्हणावं लागेल की परिवर्तन हेच कायमस्वरूपी असतं, बदल हा कायमस्वरूपी असतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील चेतन लाटे. चेतनचा हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा. पंच पुन्हा एकदा निहाळतायत, पारखतायत. इथे लाईन चेक केली जाईल आणि पंचांच्या वतीने हा चेंडू सुद्धा वाईट ठरवला गेलेला आहे. धावफलक पुढे गेलं. एकूण धाबा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 4. MGCA अर्थात मुरबाड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या संलग्न असणारी ही फार मोठी स्पर्धा आपण बघत आहात. त्याचे काही पदाधिकारी या क्रीडा निगरमध्ये उपस्थित आहेत. त्या सगळ्यांनाही विनंती असेल मुख्य व्यासपीठाशी आपण येऊन संलग्न व्हायचं आहे. MGCA चे उपाध्यक्ष सन्माननीय शरदजी पवार साहेब, त्याचबरोबर दिनेशजी घरत साहेब, सचिव निलेशजी दस, सुरेशजी गुडे सहसचिव, त्याचबरोबर गोविंदजी भोईर खजिनदार. पंच आमच्याकडे वाहत आहेत. वाईडसाठी फलंदाजांच्या वतीने रिव्ह्यू कॉल केला गेलेला आहे. त्याचबरोबर सहखजिनदार जयजी शेळके, भानुदासजी देसले सदस्य, प्रशांतजी शेळके सदस्य, दीपकजी वडबले सदस्य, त्याचबरोबर अविनाशजी मुरबाडे, जगदीशजी भाग्यवंत, साई गुडे सल्लागार मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. सतीश शेळके सल्लागार, मयूरजी शेळके सल्लागार आणि सचिनजी चोरगे सल्लागार. आपल्या सगळ्यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सुरू असलेल्या या क्रीडा महोत्सवाचा आपण आनंद घ्यायचा आहे आणि सगळेजण जातीने उपस्थित आहेत. आपण आयोजकांच्या वतीने त्यांचंही ऋण व्यक्त करूया. एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे ही स्पर्धा पुढे चाललेली आहे. इट्स ए वाईड. हा चेंडू वाईड आहे त्यामुळे एक अतिरिक्त धावफलकाला जोडली जाईल आणि एकूण धावा आतापर्यंत जर आपण पाहिल्या तर त्या आहेत पंचतारांकित 5. 5 या आकड्याला आपल्या
संस्कृतीमध्ये फार मोठं महत्त्व आहे. माणसाचं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे असं पण गृहीत धरत असतो. आणि हे आयोजन सुद्धा पंचतारांकित आहे. नवे सप्ततारांकित 7 स्टार अशा पद्धतीचं आयोजन टेनिस क्रिकेट विश्वाला, त्यातल्या त्यात मुरबा टेनिस क्रिकेट विश्वाला वेगळी उंची प्रदान करणारं हे आयोजन. यावेळेस क्षेत्ररक्षक उपस्थित होते, घरपोच सेवा मिळाली, फ्री होम डिलिव्हरी. याचबरोबर एक महत्वाची अनाउन्समेंट आहे ज्याकडे तुमचं लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे. मामनोली संघाचे संघ कर्णधार KK 8383 खार्डी संघाचे संघ कर्णधार धनेश 11 गोरसई ब संघाचे संघ कर्णधार तिन्ही संघाचे कॅप्टन्स तुम्हाला विनंती आहे अगदी 2 मिनिटांच्या अवधीमध्ये आयोजकांबरोबर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. चेक निश्चित एक खूप चांगली गुड न्यूज आहे. पाहतोय आपण हारण्या बैलाचे मालक पाहतोय की आपण इथे मात्र बैल पण घेऊन आलेले. आपण या स्टेजवर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हिंद केसरी पाहतोय आपण हारण्या बैलाचे मालक वेलकम सुस्वागतम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सध्या मात्र बैलाच्या शर्तीला सुद्धा खूप लोकप्रियता मिळत आहे आणि हारण्या बैलाचे मालक हिंद केसरी म्हणून ज्याचा आपण गौरव करतोय बबलू शेठ फुलोरे साहेबांचं आगमन होतं ना. जोरदार टाळ्या साहेबांसाठी. वेलकम सुस्वागतम. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या एंट्री गेटच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आपण तिथनं थोडं बाजूला व्हायचं आहे. यस, आयोजकांच्या वतीने सूचना आहे, नम्रतेने तुम्हाला विनंती असेल. त्याचबरोबर समालोचन कक्षाच्या समोर जी गर्दी आहे त्यांना प्रत्येकाला विनंती आहे, काइंड रिक्वेस्ट आहे, इथनं आपल्याला थोडं बाजूला व्हावं लागेल. कृपया करून या गोष्टीकडे आपलं लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे. धावफलक आपण पाहिलं तर ते 9 वर जाऊन पुढारलेले आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 3 वाईड आलेत, 1 गडी बाद झाला, 1 चौकार. चेतनचा हा चेंडू इथे लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका पाहतो. क्षेत्ररक्षक उपस्थित, इथेही क्षेत्ररक्षकाला हलण्याची गरज नाही आहे. टिपलाय आणखी एक दर्जेदार झेल, आणखी एक फलंदाज बाद. कारण की आपण 3 टीमच्या कॅप्टनना मी आवाज देऊ इच्छितो. मामनोली टीमचा कॅप्टन संगनायकाने यायचे फक्त. धनेश 11 गोडसे ब टीमचा कॅप्टन यायचंय आणि KK 11 टीमचा फक्त कॅप्टन यायचंय. 3 षटकाच्या समाप्तीत आपण यायचंय. निश्चित माट्या अंपरचे ज्यांनी स्पॉन्सरशिप केले आमचे विलास भोईर यांचं कौतुक करावं लागेल. आज माट्या पंचाला घेऊन आलेले विलास दादा, आपल्याला विनंती असेल की आपण या व्यासपीठावर. मामनोली KK 11 खार्डी धनेश गोरसई ब तिन्ही संघाचे संघनायक तुम्हाला 3 षटकानंतर मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं की जे अजूनही सुरू आहे. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. धावफलकाकडे जर नजर टाकली तर एकूण धावा आतापर्यंत पाहिलं तर त्या जाऊन पोहोचलेल्या आहेत 8 पर्यंत आणि 9 पर्यंत 71 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. दुसऱ्या सत्रामध्ये दहेगावला हा फटका मोठा आहे, हा फलंदाजही तितकाच धाकड आहे. यावेळेस काय झालंय ते पाहावं लागेल. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपूर्ण आणि हा षटकार धावफलकाला पुढे घेऊन जाईल. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्ले मध्ये पाहूया कशा पद्धतीने हा फटका सजवला गेलेला आहे. सचिन तिकडे, सचिन आणि कमलाकर ही फार महत्वाची जोडी, बिनीची जोडी खेळपट्टीवर उपस्थित आहे. श्री गणेश दहीगाव संघाची. हे दोन्ही बंधू अत्यंत विध्वंसक आहेत, त्याचबरोबर स्फोटक आहेत. पाहायचे इथे या पद्धतीच्या चौकार षटकारांची गरज आहे आणि 71 धावा तशाही अगदी तुम्ही एकेरी दुहेरी धावांवर अवलंबून असताना बनवू शकत नाहीयेत. प्रचंड जनसमुदाय इथे या क्रीडा नगरीमध्ये आता दाखल झालेला आपण पाहू शकाल आणि ही ओढ क्रिकेटची आहे. ही ओढ आदर्श 11
धानिवली आयोजित आदर्श चषकाची आणि यानंतर येणाऱ्या महामुकाबल्याची अर्थात ठाणे आणि त्यांच्या विरोधात रायगड या मोठ्या मॅचची आहे। सगळे स्टार खेळाडू खरं तर इथे दाखल झालेले आहेत। या अगोदर आम्ही ठाण्याचा स्क्वॉड वाचलाय, त्यानंतर आपण निश्चितच रायगडमधून कोणते खेळाडू खेळणार आहेत याकडेही जाणार आहोत आणि रायगड टीमचे कर्णधार आपण पाहणार आहोत मिस्टर JPL अर्थात विश्वजीत ठाकूर। त्याने कॅप्टन्सी केलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना तुम्ही पाहू शकाल। ज्या टीमचे मॅनेजर आहेत भूषण भोईर, आकाश तारेकर, वंडर बॉय ऑफ रायगड, ओमकार पाटील मुरबी, किरण पवार, जीवित म्हात्रे, सूरज पाटील वाघबिल बाडा, मयूर वाघमारे, प्रसन्न पाटील, संकेत पाटील, अक्षय म्हात्रे म्हणजेच अबू, अक्षय पाटील अर्थात मोन्या, निखिल पाटील आणि विशाल जितेकर अशी पॅक टीम तुम्हाला रायगडची सुद्धा पाहायला मिळेल। सामना मैत्रीपूर्ण जरी असेल तरी मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार क्रिकेट तुम्हाला अनुभवायला मिळेल, कारण हे आयोजन सुद्धा तितकंच दर्जेदार। दानिवली गावच्या क्रीडा सिरपेच्यात मानाचा तुरा रोवणारं आयोजन केलं गेलेलं आहे आणि 32 वर्षांची ही स्पर्धा पॅक क्राऊड आता इथे पाय ठेवायला सुद्धा जागा मिळणार नाहीये। त्यामुळे ज्यांना एक क्रीडा नगरी गाठायची असेल त्यांनी लवकरात लवकर आपलं घर सोडावं त्यांना लागेल आणि लगेचच या क्रीडा नगरीमध्ये यावं लागेल, प्रवेश करावा लागेल। इथे जायचंय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये, जिकडे 16 धावा आतापर्यंत धावपलकोर जोडल्या गेलेल्या आहेत। गोलंदाज क्रमांक 3 साठी सरळगाव एक्सप्रेस अर्थात क्षितिज कंटे। सचिन साठीचा हा चेंडू येथे ड्राइव्ह केलेला आहे। क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित चेतन लाटे चांगलं क्षेत्ररक्षण होते, त्यानंतर रॅपिड थ्रो आला आणि एक धाव इन बिटवीन घेण्याची संधी फलंदाजांना होती, ती धाव पूर्ण झाली। एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 17। पहिल्या सत्रामध्ये फक्त आक्रमकता आपण अनुभवली होती, दुसऱ्या सत्रामध्ये थोडा संयम आपल्याला पाहायला मिळतो, परंतु हे दोन फलंदाज असे आहेत की जे या खेळपट्टीवर कधीही सामन्याचा रंग बदलू शकतात, सामन्याचं चित्र पालटू शकतात। असं म्हटलं जातं माणसाचं नशीब बदलायला कधी वेळ लागत नाही, क्रिकेटचा सामन्याचं चित्र बदलायलाही कधी वेळ लागत नाही आणि त्याचीच वाट इथे सगळे प्रेक्षक वर्ग आतुरतेने बघत आहेत। पाहायचंय क्रिकेट म्हटलं की अनिश्चितता असते। सगळ्या प्रेक्षक राजाला विनंती असेल बाउंड्री रोप जो आहे त्याच्या मागे तुम्हाला फेअर डिस्टन्स ठेवून उभं राहायचंय अथवा बसायचंय। पुढे सरसावले आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न इथे झाला, यावेळेस काय होईल? पंचांचं बोट आभाळाकडे जाण्याचीही वाट पाहिली नाही फलंदाज कमलाकरने, खेळपट्टी सोडलेली आहे। निर्णायक आणि महत्वाच्या सामन्यामध्ये निराश केलं कमलाकरने, आणखी एक फलंदाज बाद। आमचे प्रमुख मान्यवरांचे शुभ हस्ते लाईव्ह ओव्हर। तर आपण पाहतोय 3 चिठ्ठी आहे, त्यामधून एकच चिठ्ठी उचलल्या जाईल, एक चिठ्ठी उचलल्या जाईल, त्या चिठ्ठीला पुढे वाटचाल म्हणजे बाय भेटेल। राहिलेल्या 2 चिठ्ठीचा सेमीफायनलचा सामना होईल, क्वार्टर फायनलचा सामना। हा कुठला भाग्यवान संघ असेल पाहतोय, थेट दाखवायचे। KK11 टीमला पुढे वाटचाल, क्या बात है, एक जबरदस्त नशीब घेऊन आलाय आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय। तर यानंतर जो सामना होईल धनेश 11 गोडसे ब विपक्ष मामनोली संघ, काटेकी टक्कर। जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये। खूप खूप धन्यवाद। 17 धावा धावपलकोर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील। यानंतरच्या महत्त्वाच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे सुद्धा आपण वळणार आहोत। दोन्ही कर्णधार नाणेफेकी कक्षामध्ये उपस्थित आहेत। सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। क्षितिजचा हा आखूड टप्प्याचा चेंडू फलंदाजाच्या समोरून चेंडूला उडवलाय, चेंडू फळीचा कोणताही संपर्क आलेला आपण पाहिला नाही। निर्धाव चेंडू इथे येतोय, तो म्हणजे क्षितिज कंटे या गोलंदाजाच्या वतीने। धावपलक इथे स्थिर असलेला आपल्याला पाहायला मिळेल। 17 धावा आतापर्यंत धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपण पाहू शकाल। हेमंतजी माळी, आपण क्रीडानगरीमध्ये उपस्थित असाल तर लगेच समालोचन कक्षाशी आपल्याला संपर्क साधायचा आहे। त्याचबरोबर आमचे समालोचक नरेशजी डोमे सर, सिद्दीकजी भावे सर, सुनीलजी पवार सर, आपणासही विनंती आहे आपण
समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सामना मैदानाच्या आतमध्ये अत्यंत महत्वाचा मोठा सुरू आहे. क्षितिजचा हा फुलं लेनचा चेंडू आहे. इथे या वेळेस पूर्णपणे बॅकफुटला ढकललेला आहे, ते म्हणजेच फलंदाजी करणारा संघ श्री गणेश दहिगाव या संघाला. खरं तर पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी निराशाजनक झाली. तिथे ही फलंदाज क्षितिज कंटेन अक्षरशः इथे आग ओकणारी फलंदाजी केली आणि दुसऱ्या सत्रामध्ये सरळगाव एक्सप्रेस क्षितिज त्याची गुणवत्ता गोलंदाजीमधून दाखवतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण काही खेळाडू असे पाहिलेत ज्याने या स्पर्धेचा पुरेपूर वापर केलेला आहे. इथे रक्षात्मक रीतीने खेळलं गेलेलं खरं तर आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक दूर बरे आहेत. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला आणि या 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. अनेकविध पद्धतीने या स्पर्धेसाठी सहकार्य आलेलं आम्ही पाहिलेले आहे. त्या सर्व सौजन्य दात्याचं, सहकार्य दात्यांचं आयोजकांच्या वतीने आम्हाला ऋण व्यक्त करावं लागेल. एकूण धाबा आतापर्यंत आहेत 19 आणि या क्रीडा नगरीला आता एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. फक्त आणि फक्त जिकडे तिकडे जर तुम्ही बघाल प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. आडव्या बॅटने फटका सजवलाय, फोर्स केले, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. हा सामना जणू काही फलंदाजी करणारा श्री गणेश संघाने सोडलेला आहे की काय, या पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. उपांत्य पूर्व फेरीचा सामना या स्पर्धेतला नाणेफेकीचा कौल इथे होणार आहे आणि नाणेफेक करण्यासाठी आम्ही निमंत्रण देतो. इथे मुरबाड नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय रामभाऊजी दुधाळे आणि त्यांच्याबरोबरच मुरबाड पंचायत समितीचे माजी उपसभापती सन्माननीय दीपकजी खाटेघरे, या दोन्ही अतिथींना विनंती, आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल संपन्न होतोय. आपण दोन्ही अतिथींनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. इथे आहे आपल्या समवेत जय बजरंगबली मामनोली विरुद्ध धनेश 11 जय बजरंगबली गोरसई बी. या दोन संघामध्ये उपांत्यपूर्व फेरीची एक जबरदस्त फाईट आपल्याला बघायला मिळणार आहे. आम्ही सन्मान्य रामभाऊजी दुधाळे साहेबांना विनंती करतो, दीपकजी खाटेघरे साहेबांना विनंती करतो, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. दोन्ही अतिथी इथे उपस्थित होत आहेत. क्रिकेटसाठी देखील दोन्ही अतिथींचं योगदान मोठं आहे. प्रत्येक स्पर्धेला उपस्थित असतात, तिथे आवर्जून त्यांचं सहकार्य असतं. तर कोणाचा कॉल असेल? यस, जय बजरंगबली मामनोली संघाचे संघनायक कॉल करतायत छापा आणि तिथे पडतोय काटा. धनेश 11 जय बजरंगबली गोरसई बी संघाने टॉस जिंकलाय. पाहुण्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि निश्चित आपण संघनायकांबरोबर चर्चा करूया. टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय घ्याल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. खरं तर ही स्पर्धा, हा माहोल आणि समोरचा संघ मामनोली, काय सांगाल या मॅच विषयी? आमची त्यांची कधी मॅच झाली नाही. प्रथमच आम्ही त्यांच्या विरुद्ध खेळतो आणि त्यांचा बॉलिंग अटॅक बॅटिंग कशी काय माहिती नाही, त्यामुळे आम्ही आमच्या गोलंदाजीवर जास्त भरोसा दाखवू आणि चेसिंगला आम्ही हे करू. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की रोज आपण क्रिकेट खेळता. पहिली गोष्ट आहार आणि दुसरी गोष्ट ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं, त्याबरोबर रोज कुटुंबापासून बाहेर आहे, त्यामुळं कुटुंबाचा कसा प्रतिसाद मिळतो, गावकऱ्यांचा कसा प्रतिसाद मिळतो, एकंदरीत गोरसई बी संघाविषयी सगळ्यांना जाणून घ्यायचंय की काय टीम आहे. कारण मैदानावरती आली की हजारो प्रेक्षक येतात. कुटुंबाविटून सर्वांचा सपोर्ट जास्त आहे गावकऱ्यांना आणि बोलायला गेलं मुरबाडची पब्लिकसुद्धा आम्हाला खूप सपोर्ट करते. जेव्हा जेव्हा आम्ही मुरबाडमध्ये येतो तेव्हा सर्वात जास्त सपोर्ट कुठल्या टीमला असेल तर गोरसई बीला असतो. अजून एक गोष्टी नक्कीच मी विचारायला आवडेल मला की जर एखाद्या मॅचमध्ये तुमचा पराभव होतो आणि गावात तुम्ही जाता त्यावेळेस कसं फेस करता पराभवाला? पराभव झाल्यानंतर प्लेयर तर ॲपसेट असतात, परंतु गाववाल्यांचा सपोर्ट खूप असतो. कारण की आज हारलो उद्या जिंकू असं आम्हाला सांगत असतं आणि आमच्या पाठीवर थाप मारतात. चला आज हार झाली, उद्या आपली जीत होणार, चांगला केला, जिंकणार नक्की. निश्चित खूप सपोर्ट आहे, खूप खूप प्रेम या संघाने मिळवलेलं आहे आणि त्यासाठी त्यांचा गेल्या काही वर्षांचा जो खेळ आहे तो प्रेक्षकांना आवडतोय. आम्ही शुभेच्छा देऊ. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मामनोली संघाला फलंदाजी करायची. या माहोलमध्ये गोरसई बी संघ समोर आहे आणि बॅटिंग करायची. कसं बघायला मॅचकडे? प्रथम तर मी सांगेल गोरसई संघ हा एक खूप बलाढ्य संघ आहे आणि त्यांच्यासोबत खेळणं आमचं एक स्वप्न होतं असं समजा आणि आम्हाला त्यांच्यासोबत खेळायला मिळतं आहे हेच खूप आहे आणि आम्ही त्यांना खरोखरच पूर्ण ताकदीनिशी त्यांचा सामना करू
आणि आम्ही सामना सोडणार नाही, शेवटपर्यंत लढून जिंकण्याचा प्रयत्न करू. खरं तर निश्चित गोरसई बी विरुद्ध मामनोली ही मॅच आहे. या अगोदर कधी या संघाबरोबर सामना झालेला आहे? नाही, केव्हाच नाही झाला. मी आधी जसं म्हणालो, हे आमचं स्वप्न होतं जे आज पूर्ण होतंय. काय विचार करताय, काय प्लॅन डोक्यात आहे की कसं खेळावं लागेल? आता तर बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करायची आहे, पण आमचा संघाचा मेन पॉईंट आहे की आमची बॉलिंग खूप स्ट्रॉंग आहे. आम्ही एक 50-60 एवढंच रन्स बनवून ते डिफेंड करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शुभेच्छा असतील जय बजरंगबली मामनोली संघाला. तर एक बिग फाईट आपल्या समोर येते. जय बजरंगबली मामनोली विरुद्ध धनेश 11 जय बजरंगबली गोरसई बी. गोरसई बी संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि मामनोली संघाला दिले फलंदाजीचं निमंत्रण. तर ही मॅच आपण बघणार आहोत. दरम्यान मैदानामध्ये अजून एक संघर्ष सुरू आहे. तर स्टे ट्यून ऑन. कॉमेंट्री बॉक्समध्ये सुनील शेळके सर आपल्या समेत उपस्थित होत आहेत. थँक्यू. खूप खूप धन्यवाद नरेश डोमे सर. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिकडे या अगोदर एक षटकार जरूर आला होता, त्यानंतर फलंदाज बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. वन मोर विकेट गोज डाऊन. फुरोले यांचं आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर महाभारत केसरी हरण्या बैल की जो द्वारली गावाला रिलेट करतो, त्याचे ते सन्माननीय प्रोप्रायटर आहेत, ओनर आहेत, मालक आहेत. आणि थार गाडीचा विजेता सुद्धा तो बैल आहे आणि थोड्या वेळात त्याचंही आगमन तिकडे होणार आहे. आयोजकांच्या वतीने या सगळ्यांचं आपण स्वागत करूया. मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. एकूण धाबा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 29-71 धाबांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये श्री गणेश दहेगाव उतरलेला आपण पाहिला. या सामन्यामध्ये दहेगाव संघाला फक्त आणि फक्त प्रतिकूलता समोर आलेली पाहायला मिळालेली आहे. एक महत्वाची सूचना आहे. हे बघा, प्रेक्षकांची गर्दी मोठी, आयोजकांचा देखील आनंद त्यामुळे वाढतोय. पण एक गोष्ट नक्की सर्वांनी लक्षात ठेवा, जे लाईटचे टॉवर आहेत त्या टॉवर्समध्ये मोठा करंट आहे. आपण त्या टॉवरच्या जवळपास थांबू नका, अजिबात टॉवरच्या जवळपास थांबू नका. जिथे वायर्स आहेत तिथे अजिबात जवळ जाऊ नका. सर्व प्रेक्षकांना आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे, अन्यथा अपघात संभवतो. इतक्या मोठ्या आनंदावरती विरजन पडेल, आपल्यालाही मोठा धक्का बसेल. प्रेक्षकांना विनंती, सर्वांनी आपापली काळजी घ्या. लाईटच्या टॉवरच्या आजूबाजूचाही कोणी फिरकू नका, जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. एवढी सूचना आमची मान्य करा, एवढी कळकळीची विनंती आहे. मुरबाड तालुक्यातील एक नामवंत संवादिनी वादक तुकारामजी ठाकरे सर, त्याचबरोबर तबला वादक जगनजी शिंगोळे साहेब, आपलंही आगमन झालंय. तुमचं आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहोत. प्राथमिक शिक्षक संघाचे काही पदाधिकारी आपल्यामध्ये इथे उपस्थित होत आहेत. श्रीयुत संजयजी नारायण घागत सर, की जे काकडपाडा या गावाला बिलॉंग करतात, अध्यक्ष आहेत. अखिल ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, त्याचबरोबर श्रीयुत दिलीपजी इसामे सर, सरचिटणीस अखिल ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, आपण क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात. विनंती असेल, विथ दी ड्यू रिस्पेक्ट, मुख्य व्यासपीठाशी येऊन आपण संलग्न व्हा. इथे बसून सुरू असणाऱ्या या क्रीडा सोहळ्याचा आपण आनंद तिकडे निश्चितच द्विगुणित करा. ज्या ज्या बेस मोठ्या संख्येने मान्यवर येत असतात, त्यांच्याबरोबर सकारात्मक ऊर्जा येत असते आणि ऊर्जा आयोजकांना अत्यंत गरजेची असते. त्यांच्या आयोजनाचा स्तर उंच करण्यासाठी ती सहकार्य करत असते आणि गेली 31 वर्ष ही स्पर्धा आपण अनुभवतात. 32वं वर्ष स्पर्धेचं दैदिप्यमान आयोजन आणि दिमागदार हा षटकार.
असलेले आपल्याला पाहायला मिळतील. 3 चेंडू शेष आहेत, 32 धाबांची गरज आहे. 3 मध्ये 32 धाबा बनणं आकड्यांच्या दुनियेमध्ये जर आपण गेलो तर ते कठीण आहे आणि अशक्य तर क्रिकेटमध्ये आपण म्हणत नाही, कारण क्रिकेटमध्ये अनिश्चितता दडलेली असते. यावेळेस आडव्या बॅटने फटका सजवला क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित. फक्त आणि फक्त 1 धाव मिळाली. दिमागदार विजय आणि फायनल मध्ये प्रवेश करण्यापासून 2 पावलं दूर आहेत. खरं तर 2 चेंडू येणं शेष आहे. इथे साई स्पोर्ट्स सरळगाव संघाने या स्पर्धेमध्ये त्यांचा 100% परफॉर्मन्स दिलेला आहे. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चमकदार कामगिरी केली. क्षितिज कंटेने या सगळ्या संघाला लीड केलेल्या आहे, अँकर केलेल्या आहे. या स्पर्धेमध्ये 150 पेक्षा अधिक धावा क्षितिज कंटेच्या बॅटमधून आपण अनुभवलेल्या आहेत. आपण चर्चा निश्चितच मनीष कोळेकर अर्थात पांड्याच्या फलंदाजीची करतोय. त्याचबरोबर आपण चर्चा निश्चितच सौरभ म्हात्रे के 8383 खार्डी संघाच्या फलंदाजाची करतोय. परंतु याच्या पुढे जात असताना मुरबाड ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वातील हा सितारा अर्थात क्षितिज कंटेच्या बॅटमधून सुद्धा 150 पेक्षा अधिक धावा आल्या आणि याच बरोबर इथे या सामन्यामध्ये विजय साकारलाय तो म्हणजे साई स्पोर्ट्स सरळगावने. आणि आदर्श चषक 2024 मध्ये अंतिम सामन्यामध्ये धडक मारलेली आहे. वेल डन, वेल प्लेड बॉईज सरळगाव आणि तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन.